कोवाड कुस्ती आखाड्यात रघु ठोंबरेने अनुज ठाकूरला चितपट करत मिळवला टाळ्यांचा कडकडाट। तिसऱ्या मिनिटात दुहेरी पट डावावर रघु ठोंबरेचा दणदणीत विजय। 6व्या क्रमांकाची लढत रंगली जबरदस्त। पार्थ पाटीलने घुटना डावावर मारली बाजी। कोवाड तालीम संघ आणि बलबीम तालीम मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती मैदानात रिंगणात प्रेक्षकांनी थरार अनुभवला। प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र चॅम्पियन रघु ठोंबरेनं उत्तर प्रदेश केसरी अनुज ठाकूरला अवघ्या 3 मिनिटात दुहेरीपट डावावर चितपट केलं। जल्लोष, हलगे आणि टाळ्यांच्या निनादात ठोंबरेच्या विजयानं रंगत गाठली। द्वितीय क्रमांकाची लढत नॅशनल गोल्ड मेडलिस्ट रोहन रंडे आणि कर्नाटक केसरी कामेश पाटील यांच्यात झाली। घुटना डावावर कुस्ती जिंकत कामेश पाटीलनं विजय मिळवला। तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत विजय जाधवनं मुळी डावावर सुनील करवतेवर बाजी मारली, तर चौथ्या क्रमांकासाठी प्रेम जाधवनं सचिन मानेवर दुहेरी पट डावावर सरशी साधली। या कार्यक्रमात विशेष थरार निर्माण झाला 6व्या क्रमांकाच्या लढतीत। कंगराळीचा पार्थ पाटील आणि बाणगेचा सुदेश नरके यांच्यात रंगलेल्या झुंजार लढतीत दोघेही तुल्यबळ भासले। रिंगणात टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांच्या गजरात अखेर पार्थ पाटीलनं घुटना डावावर विजय मिळवत उपस्थितांची मनं जिंकली। यासोबतच विजयी मल्लांमध्ये पवन चगदिलकोप, सचिन शिरगाव बेळगाव, अतुल मगदूम, आकाश कडोली, कृष्णा नांदवाळ, साहिल शेख कोल्हापूर, रोहित चव्हाण कवठेपिरान, विवेक चौगुले नंदगाव, राजू शिनोळी, शुभम भोगण कोवाड, शुभम पाटील तेऊरवाडी, विनायक दिंडे, लखन सावंत बेकिनकेरे, शशिकांत तीर्थकुटे यांचा समावेश होता। आखाड्याचं पूजन शंकर पाटील यांच्या हस्ते झालं। माजी आमदार राजेश पाटील यांनी पुतळा पूजन तर काशीनाथ कांबळे यांनी प्रतिमा पूजन केलं। कार्यक्रमाला अनिता भोगण, अशोकराव देसाई, एस.के. पाटील, प्राध्यापक एस.टी. कदम, अजित वन्याळकर, पांडुरंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। पंच म्हणून लक्ष्मण भिंगुडे, विष्णू जोशीलकर, भैरू पाटील, तानाजी आडाव, देवजी पाटील, महादेव पाटील, प्रकाश दळवी, गावडू पाटील यांनी काम पाहिलं। सूत्रसंचालन रामा वन्याळकर तर कुस्ती निवेदन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।